शीतल क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज रांगोळी का म्हणले नाही, कारण की आज मी तुम्हाला साडीला गोंडे कसे लावायचे ते दाखवत आहे. हे पहा 5x5चा त्याला मी 30 राऊंड धागा घेत आहे. हे नॉर्मल धागा आहे, आपण जो शिवण्यासाठी वापरतो तोच धागा आहे. तुम्ही म्हणत असताल आज ताईंनी वेगळे का घेतला आहे व्हिडिओ, कारण की असे पण वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी माहिती असल्या पाहिजे. तर आपण गोंडे लावण्यासाठी खूप खर्च करतो, त्यापेक्षा घरच्या घरी बनवता येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि एकदम इझी आहे. हे पहा, आता 30 राऊंड मी कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे गोंडे बनवू शकता आणि एवढंच माप घ्या म्हणजे बरोबर मीडियम टाईपचा गोंडा तयार होतो. हे पहा, कट करून घेतलं आहे. 2 फोल्ड झाले आपले. आता हा तिसरा फोल्ड आहे. 3 फोल्ड करायचे आणि वरच्या साईडला थोडीसा अंतर ठेवायचं. हे पहा, दाखवते तुम्हाला. अर्धा इंच आहे, अर्धा ते पाऊण इंच जास्तीत जास्त. आणि असे राऊंड करून घ्यायचे. 7 ते 8 राऊंड करायचे आणि नंतर असा फासा टाकून घ्यायचा, म्हणजे अशी. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे. 3 केला आहे मी, कारण की परत निसटू नाही म्हणून. ह्याच पद्धतीने सर्व गोंडे आपल्याला तयार करायचे आहेत. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे खालच्या साईडनी आणि असं पांगून बघायचे. लेवल पण सेम आली पाहिजे. खालीवर धागा राहिला तर तो गोंडा व्यवस्थित दिसत नाही. परफेक्टमध्ये कट करायचं आहे. हा, हे पहा तयार झाले. अशा पद्धतीने भरपूर सारे सगळे गोंडे तयार करून घेणार आहे. हे पहा, कट करून घेते. असे 2-3 वेळेस असे धागे लागणार आहेत. मी तुम्हाला एकच साईडचं दाखवलं आहे. आणि आता मी थोडंसं एक स्टिच करून बरोबर मेजरमेंटमध्ये हे अटॅच केलेले आहेत. डबल फोल्ड पट्टी तयार करायची आहे. साडीमधलीच कट करून घ्यायची आहे, साईडची एक्स्ट्राचा जो कपडा असतो त्याच्यामधून. आणि अशा पद्धतीने हळूहळू सुरुवातीला शिलाई मारायची आहे, कारण की वरती खाली होणार आहे. गोंड्याचे तिथे थोडंसं वरती शिलाई येते, त्यामुळे काय करायचं, हळूहळू टिप मारून घ्यायची आहे. याच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि हे गोंडे मी कलर 3 असे बरोबर कलरमध्ये केलेले आहेत. 2 कलर सेम आले नाही आहे, वेगवेगळे कलर आलेत. हे पहा, दुसरी टिप का मारून घेऊया. असे व्यवस्थित पकडून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण कंप्लीट करून घेऊया. पदराला लावलेल्या गोंड्यांचा फायनल लुक खूपच सुंदर आला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. हे पहा, असंच दोन्ही साईडनी एकदम फिनिशिंगमध्ये आपले तयार झालेलं आहे.